सत्यमेव जयते न्यूज.com। रायगड जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने निकाल आधीच ठरलेला आहे असा निष्कर्ष काढणे घाईचे आणि वास्तवाशी विसंगत ठरेल। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शिवसेना, शिंदे, भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष रायगडमध्ये अस्तित्वात असून प्रत्येकाकडे काही ताकद आहे तर काही मर्यादा देखील आहेत। त्यामुळे या निवडणुकीकडे पाहताना पक्षनिहाय झुकाव न ठेवता वस्तुनिष्ठपणे परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे। शिवसेना अडचणीत असली तरी तिचा प्रभाव संपलेला नाही। सत्तेतील सहभाग, काही तालुक्यांमध्ये मजबूत संघटनात्मक रचना आणि परंपरागत शिवसेना मतदारांचा आधार हे घटक आजही शिंदे सेनेला महत्त्वाचे बनवतात। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात शिंदे सेनेची पकड अजूनही आहे। मात्र नगरपालिका निवडणुकीमध्ये समोर आलेली गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि मित्रपक्षांशी झालेले संघर्ष हे शिंदे सेनेसमोरील मोठे आव्हान ठरत आहे। त्यामुळे प्रभाव असूनही एकसंधपणे तो वापरणे ही त्यांच्या समोरील खरी कसोटी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार बाबतीतही परिस्थिती मिश्र स्वरूपाची आहे। पक्षाकडे जिल्ह्यात काही ठिकाणी मजबूत संघटनात्मक आधार आहे तर काही भागात त्यांची ताकद मर्यादित आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप सोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले असले तरी अशी युती झालीच तर ती सर्वत्र तितकीच प्रभावी ठरेल याची खात्री नाही। रायगडमध्ये मतदार अनेकदा युतीपेक्षा स्थानिक उमेदवार, कामगिरी आणि व्यक्तिगत समीकरणांवर निर्णय घेतो। ही बाब राष्ट्रवादीसाठीही तितकीच लागू आहे। परंतु एक धुरंधर राजकारणी आहेत, त्यामुळे समोरच्याचा चितपट करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे। ते आता कसे वापरतात हेच पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे। भाजपकडे जिल्ह्यात मोठे संख्याबळ नसले तरी सत्तेतील सहभाग, संघटनात्मक शिस्त आणि प्रशासनावर अप्रत्यक्ष दबाव हे त्यांचे बलस्थान आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ सत्तेचा प्रभाव पुरेसा ठरत नाही, हे मागील निवडणुकांनी दाखवून दिले आहे। त्यामुळे भाजपसाठी ही युती योग्य उमेदवाराची निवड आणि स्थानिक प्रश्नांवर पकड ठेवणे हे निर्णायक ठरणार आहे। शेतकरी कामगार पक्षाची भूमिका देखील दुर्लक्षित करता येणार नाही। शेतकरी कामगार पक्ष आज पूर्वीसारखा प्रभावशील नसला तरी काही तालुक्यांमध्ये त्यांचा पारंपरिक मतदार वर्ग आणि स्थानिक पातळीवरील अस्तित्व अजूनही टिकून आहे। अटीतटीच्या लढतीमध्ये शेकापचा पाठिंबा किंवा विरोध कोणत्याही पक्षासाठी निर्णायक ठरू शकतो। त्यामुळे शेकाप हा पक्ष संख्येने कमी असला तरी राजकीय गणितात त्याचे महत्त्व कायम आहे। रायगड जिल्ह्यात काँग्रेस पूर्णपणे संपलेली नसून आजही तिचा पारंपरिक मतदार वर्ग अस्तित्वात आहे। विशेषतः ग्रामीण आणि काही आदिवासी भागात काँग्रेसबद्दल सहानुभूती कायम आहे। मात्र जिल्हा पातळीवर ठोस प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे हा मतदार वर्ग एकत्र बांधला जात नाही। परिणामी काँग्रेसकडे मत असले तरी ती राजकीय दृष्ट्या एकटी पडलेली असून तिचा प्रभाव निवडणुकीत ठळकपणे जाणवत नाही। एकूणच पाहता रायगडमधील ही निवडणूक कोणाच्याही मुठीत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शिवसेना, शिंदे, भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष हे चारही घटक आपापल्या ताकदीसह मैदानात आहे आणि तितक्याच ठळक मर्यादाही त्यांच्या सोबत आहे। त्यामुळे इथे कोणीही सेफ झोन मध्ये नाही आणि कोणीही पूर्णपणे आउटही नाही। सत्ता, युती किंवा मोठी नावे यापेक्षा गावागावाची समीकरणे, स्थानिक नाराजी, उमेदवारांची स्वीकार्यता आणि शेवटच्या टप्प्यातील राजकीय व्यूहरचना निर्णायक ठरणार आहे। रायगडचा मतदार परंपरेने शांत दिसतो, पण मतदानाच्या दिवशी तो अत्यंत निर्दयी निर्णय घेतो। तो ना कायम सत्तेच्या बाजूने उभा राहतो, ना कायम विरोधकांच्या। ज्याने स्थानिक प्रश्न समजून घेतले, जमिनीवर काम दाखवले आणि शेवटपर्यंत संपर्क ठेवला, त्याच्याच बाजूने कौल जातो। त्यामुळे या निवडणुकीत विजय कुणालाही गृहीत धरता येणार नाही। रायगडमध्ये ही लढत केवळ पक्षाची नाही तर विश्वास, कामगिरी आणि स्थानिक पकडीची आहे आणि याच कसोटीवर अखेरीस कोण टिकते हे मतपेटीतूनच स्पष्ट होणार आहे।